नमस्कार मंडळी, चला तर मी आज बनवणार आहे कांदापात। एकदम छान अशी कवळी कांदापात आणलेली आहे, हिरवीगार निवडून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर कढई गरम करायला ठेवूया। जिरं टाकून घ्यायचं आहे, लसूण टाकून घेऊया, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपण हे कांदापात चिरून घेतलेले ते टाकून घेऊया। मी मुगाची डाळ भिजत घातलेली ते पण आपण टाकून मिक्स करून घेऊया। त्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आता आपण झाकून ठेवूया। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदापात एवढी छान लागते गरमागरम भाकरीबरोबर, तुम्ही पण ट्राय करून बघा। आणि आता आपण तयार आहे आपली झणझणीत कांदापात। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।